नमस्कार विद्यार्थ्यांनो. मराठी भाषेचं सौंदर्य वाढवणाऱ्या म्हणी आणि त्यांचे अर्थ आज आपण या व्हिडिओमध्ये सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि रोज एक नवीन गोष्ट शिका. नाचता येईना. अंगण वाकडे. स्वतःची चूक लपवून दुसऱ्यावर दोष देणे. अति तेथे माती. कोणतीही गोष्ट मर्यादेपेक्षा जास्त झाली तर वाईट होते. जशी करणी तशी भरणी. जसे कर्म तसे फळ. उंटावरून शेळ्या हाकणे. आपल्या क्षमतेपेक्षा मोठे काम करणे. थेंबे तबे तळे साचे. लहान प्रयत्नांनी मोठे यश मिळते. हातचे सोडून पळत्याच्या पाठीमागे धावणे. खात्रीची गोष्ट सोडून अनिश्चित गोष्टीच्या मागे लागणे. दुधाचे जळाले ताकही फुंकून पितात. वाईट अनुभवामुळे माणूस फार सावध होतो. डोळ्यांत तेल घालून पाहणे. फार काळजीपूर्वक पाहणे. एक पंथ दोन कावळे. एका कामात दोन भांडणारे लोक. आधी पोटोबा मग विठोबा. आधी गरजा नंतर देवधर्म. चोराच्या उलट्या बोंबा. स्वतःच दोषी असून दुसऱ्यावर आरोप करणे. घरचा आहेर बाहेरचा नजराणा. घरची गोष्ट बाहेर सांगणे. असतील शिते तर जमतील भूते. पैसा असेल तर लोक जमतात. ज्याची काठी त्याची वाळू. ज्याच्याकडे सत्ता तोच नियम ठरवतो. बोलाची कढी आणि बोलाचाच भात. फक्त बोलणे, कृती नाही. नाव मोठे आणि लक्षण खोटे. नाव आहे पण काम नाही. हातावर पोट रोज कमावून रोज खाणे. पाण्यात राहून मगराशी वैर. आधार देणाऱ्याशीच वैर करणे. ज्याचे दात त्याला चणे. क्षमता असेल तरच काम जमते. आकाशाला गवसणी घालणे. फार मोठी स्वप्ने पाहणे. कानाला खडा चांगला धडा मिळणे. तोंड पाहून बोलणे परिस्थिती पाहून बोलणे. सोंगाड्याचे सोंग आणखी अवघड. खोटेपणा निभावणे कठीण असते. हात धुवून मागे लागणे मुद्दाम त्रास देणे. जीवावर बेटणे फार गंभीर परिस्थिती येणे. काठीला दोन टोकं. एका गोष्टीचे दोन परिणाम असतात. उचलली जीभ लावली टाळ्याला. विचार न करता बोलणे. दूरचा ढग सावळा दूरची गोष्ट चांगली वाटणे. पायाखालची वाळू सरकणे अचानक अडचणीत येणे. आगीत तेल ओतणे भांडण वाढवणे. तोंडाला पाने पुसणे जबाबदारी झटकणे. हात टेकणे हार मानणे. डोळ्यात भरणे लगेच लक्षात येणे. चार चौघात नाक कापणे मानहानी होणे. कार आला पण वेळ आली नाही. संकट जवळ असूनही अजून आलेले नाही. अंगावर येणे उद्धट वागणे. डोक्यावरून पाणी जाणे संयम सुटणे. जगावे तर कसले जगावे निराश होणे. हात आखडता घेणे खर्च कमी करणे. पाठीवर वार करणे विश्वासघात करणे. डोके खाणे सतत त्रास देणे. ताटाखालचे मांजर खोडकर पण चतुर माणूस. घोडे अडले गंगेला काम अर्धवट राहणे. तोंडात पाणी सुटणे काहीतरी पाहून मोह होणे. रान माजवणे गोंधळ घालणे. हात साफ करणे चोरी करणे. डोळे उघडणे सत्य कळणे. कडेलोट होणे परिस्थिती फारच बिघडणे. हातातोंडाशी येणे काम पूर्ण होण्याच्या जवळ येणे. शेंडीला तेल लावणे खुशामत करणे. आजच्या म्हणी आणि त्यांचे अर्थ तुम्हाला आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच ज्ञानवर्धक मराठी भाषेचं सौंदर्य वाढवणाऱ्या व्हिडिओसाठी युनिव्हर्सल टॉक चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.